नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. याच्या पहिल्या भागाचंही एक्सप्लेनेशन मी चॅनलवर अपलोड केलं आहे. तर मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन कमेंटमध्ये देईल. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो मूव्ही बघू शकता. चला मंडळी, आता जास्त वेळ न दवडता या व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात तिथून होते जिथे कांतारा संपला होता. सुरुवातीला आपल्याला शिवाचा मुलगा दिसतो. शिवाचा मुलगा त्याच ठिकाणी उभा असतो जिथून भूताकोलाच्या दिवशी शिवा गायब झाला होता आणि मग तिथले लोक त्याला शिवाच्या पूर्वजांची गोष्ट सांगू लागतात. कथा मग इसवी सन 300च्या काळात पोहोचते, जिथे कादंब वंशाचे लोक या भागावर राज्य करत होते. शिवाचे पूर्वज एका जंगलात राहत असत आणि त्या जंगलाला कांतारा म्हटले जात असे. हे जंगल अतिशय शक्तिशाली आणि दैवी शक्तीने वेढलेले होते. तेव्हाच त्या लोकांमध्ये बेदी एक दगड दिसतो, पण तो साधा दगड नसून कांतारा जंगलातील दैव होता आणि दैव अनेक शतकांपासून या जंगलाचे रक्षण करत आले होते. यानंतर आपल्याला कादंब वंशाच्या बांगडा राज्याच्या राजाला दाखवलं जातं. हा राजा फारच क्रूर होता. तो फक्त स्वतःला आणि आपल्या राज्याला सर्व काही मानायचा. इतर लोकांना तो फक्त नौकर समजायचा. म्हणून तो त्यांच्यावर अनेक अत्याचार करायचा. जे काही राजाला आवडायचं ते तो जबरदस्तीने हिसकून घ्यायचा. एकदा राजाला कांतारा जंगलाबद्दल कळतं. त्याला कांताराच्या दैवी शक्तीबद्दल थोडीफार माहिती असते, पण त्या जंगलात अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या आधारे संपूर्ण जगाशी व्यापार करता येईल हे त्याला माहिती नसतं. मग तो अनेक लोकांना मारतो आणि उरलेल्या लोकांना बांगडा राज्यात कामाला लावतो. याच दरम्यान राजाला भैरवा नावाचा एक मनुष्य दिसतो, जो मासे पकडत असतो. हा भैरवा देखील कांतारामध्येच राहणारा असतो. हे कळाल्यावर राजा त्याला मारणार इतक्यात भैरवाच्या खिशातून काही वस्तू खाली पडतात. त्या वस्तू पाहून राजा थक्क होतो. तो लगेचच भैरवाला सोडतो आणि त्याला विचारतो की या वस्तू तुला कुठून मिळाल्या, कारण ह्या वस्तू कुठेही आढळत नाही. या वस्तू खरं तर धान्य आणि काही विशेष सामग्री होती, जी दुसरीकडे उपलब्ध नव्हती. तेव्हा राजाच्या मनात विचार आला की जर हे धान्य आणि वस्तू त्याच्याकडे आले तर तो अनेक देशांशी व्यापार करू शकेल. त्याने लगेचच ठरवलं की तो कांताराला जाईल आणि त्या सर्व वस्तू घेऊन येईल. हा राजा फार शक्तिशाली आणि गर्विष्ठ होता, म्हणून राजा आपल्या मुलाला राजशेखरला देखील सोबत घेऊन गेला. तेव्हा राजशेखर फक्त 5-6 वर्षाचा होता. राजाने विचार केला होता की तो सहजपणे जंगलात जाईल आणि त्या सर्व वस्तू घेऊन येईल. पण ही राजाची फार मोठी चूक ठरली, कारण जेव्हा तो त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा अचानक दैवशक्ती प्रकट झाल्या आणि त्यांनी राजाचे सर्व सैनिक मारून टाकले. शेवटी स्वतः राजाही मारला गेला. फक्त राजशेखर वाचला, जो नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन कार्पा समुदायाकडे पोहोचला. आता कार्पा समुदायाबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेऊ. जसं कांताराकडे दैवी शक्ती होत्या, तसेच कार्पा समुदायाकडे अनेक काळ्या शक्ती होत्या. त्यांनी अनेकदा कांताराच्या दैवाला वश करण्याचा प्रयत्न केला, पण ते नेहमी अयशस्वी ठरले. ते जंगलाच्या मध्यभागी गुप्त ठिकाणी राहत आणि तिथे काळ्या विद्यांचा अभ्यास करत. यानंतर आपण पाहतो की कार्पा समुदायाचे लोक राजशेखरला सुरक्षितपणे परत बांगडा राज्यात पाठवतात आणि कारण कार्पा लोकांनी त्याला मदत केली होती, त्यामुळे राजशेखर त्यांना खूप मानतो. हळूहळू तोही आपल्या वडिलांप्रमाणेच राज्यावर राज्य करू लागतो. काही वर्षांनी राजशेखरला एक मुलगा आणि एक मुलगी होते. मुलगा तर अगदी ठीक होता, पण मुलगी मात्र खूप आजारी होती. ती अर्धमेली स्थितीत होती आणि तिचे हातपाय देखील नीट चालत नव्हते. त्यावेळी बांगडा राज्यातील राजशेखरने कार्पा समुदायाची मदत घेतली. त्यांनी त्या मुलीला पूर्णपणे बरं केलं. राजशेखरच्या मुलाचे नाव कुलशेखर आणि मुलीचे नाव कनकवती होते. दरम्यान आपण पाहतो की काही लोक एका लहान मुलाला चोरून विहिरीत सोडून देतात. हा मुलगा कोणाचा होता हे कोणालाच माहिती नव्हतं, पण त्या मुलाभोवती एक वाघ फिरत होता. शेवटी कांताराचे लोक त्या मुलाला स्वीकारतात. त्याचं नाव बैरमे ठेवले जातं. अशा रीतीने खूप वर्ष निघून जातात आणि पुढे आपण राजशेखरच्या मुलाला कुलशेखरला पाहतो. राजशेखरला असं वाटत होतं की त्याचे वडील जिवंत असताना तो कधीही गादीवर बसू शकला नाही, कारण लहानपणीच त्याचे वडील मरण पावले होते. म्हणून त्याला असं वाटत होतं की त्याच्या हयातीत त्याच्या मुलाने बांगडा राजाच्या गादीवर बसावं. त्यामुळे राजशेखरने कुलशेखरला राजा बनवून टाकलं. पण हा निर्णय थोडासा घाईगडबडीचा होता, कारण कुलशेखर इतका अजून शहाणा नव्हता की तो राज्य चालू शकेल. तो फारसा हुशार नव्हता. कुलशेखर सतत नशेबाज मित्रांच्या संगतीत असे आणि तो स्वतःही मोठा नशेबाज होता. त्याच्या राजवटीत कोण कोण मंत्री आहेत, कोण सेनापती आहे हे त्याला नीट कळत नसे. दरबारात सगळे उलटसुलट बोलत आणि गोंधळ घालत. जर राजशेखर स्वतः दरबारात उपस्थित नसता तर कुलशेखरने राज्याला खानावळीत रूपांतरित केलं असतं. राजशेखर मात्र आपल्या प्रजेतील प्रत्येकाला सावध करत असे की कांतारा ही एक अशी जागा आहे जिथे जाणं योग्य नाही.
कारण त्याने स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या वडिलांना कांतारात मरण पावताना पाहिलं होतं. त्यानंतर त्याला कांताराबद्दल इतकं प्रचंड भय वाटू लागलं की त्याने पुन्हा कधी तिकडे पाहायलाही धाडस केलं नाही. त्याने कुलशेखरलाही स्पष्ट शब्दात सांगितलं की त्याने कधीही कांतारात जाऊ नये. पण कुलशेखर आणि त्याचे मित्र हट्टी होते. राजशेखर ज्या गोष्टीस मनाई करी त्याच गोष्टी हे लोक करत असत. आता कारण कुलशेखर राजा झाला होता, त्याचे मित्र पार्टी मागू लागले. पार्टी करता आली नाही म्हणून त्यांनी शिकार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ठरवलं की शिकार कांताराच्या जंगलात करायची. जेव्हा ते नशेत जंगलात गेले तेव्हा सुरुवातीला सर्व काही सामान्य दिसत होतं. पण जसजसं ते आत शिरू लागले तसतशी परिस्थिती बदलू लागली. काही दैवी शक्ती त्यांच्या समोर आल्या आणि हळूहळू कुलशेखरचे सर्व सैनिक ठार मारल्या जाऊ लागले. संधी साधून कुलशेखर आणि त्याचे मित्र तिकडून पडून गेले आणि याच ठिकाणी आपल्याला प्रथमच बैरमे दिसतो, जो या चित्रपटाचा नायक आहे. आणि आता आपल्याला कळतं की कुलशेखरच्या सर्व सैनिकांपैकी एक सैनिक पकडला जातो. त्याचे नाव चिन्हे होतं. खरी गोष्ट अशी आहे की जो कोणी कांताराकडे वाईट नजरेने पाहिल त्याला कांताराचे लोक फार वाईटरित्या ठार मारतात. त्यामुळे कांताराचा मुखिया सर्व लोकांना सांगतो की जर अशा रीतीने लोक सतत आपल्या कांतारात घुसत राहिले तर एक दिवस आपल्यावरही संकट येऊ शकतं. म्हणून तो कांताराच्या लोकांना आदेश देतो की त्यांनी कांताराच्या सीमेवर पहारा द्यावा, कारण कधीही काहीही घडू शकतं. पण बैरमे आपल्या मुखियाच्या या विचारांशी सहमत नव्हता. जरी त्याने हे थेट मुखियाच्या तोंडावर सांगितलं नाही तरी त्याने आपल्या मित्रांना सांगितलं, जर हे लोक कांतारात घुसू शकतात मग आपणही का तिकडे जाऊ शकत नाही? आपल्याला बघायला हवं की तिकडे नक्की आहे तरी काय. मग ते चिन्हेशी बोलतात आणि सांगतात की जर तू आम्हाला सुरक्षितपणे तिकडे घेऊन गेलास तर आम्ही तुला जिवंत ठेवू. अशा प्रकारे ते सर्वजण चिन्हेच्या मदतीने बांगडा राज्यात पोहोचतात. तिथे एक प्रचंड मोठा दरवाजा होता आणि तो ओलांडण्यासाठी बांगडा राज्यातील सैनिकाची गरज होती. पण त्यांच्यासोबत चिन्हे असल्याने त्यांना दरवाजा पार करण्यात काहीही अडचण आली नाही. बैरमेसोबत सुमारे 7-8 लोक होते. जेव्हा हे लोक बांगडा राज्यात पोहोचले तेव्हा ते तिथलं वैभव बघून थक्क झाले, कारण तिथे प्रचंड मोठे मोठे महाल होते. आणि याच ठिकाणी बैरमेला पहिल्यांदा कनकवती दिसली. तिथे मूर्ती घडवण्याचं काम सुरू होतं. तेव्हाच अचानक खूप साऱ्या मधमाशा उडू लागल्या आणि त्याच ठिकाणी आपला नायक बैरमेने कनकवतीचे प्राण वाचवले. कनकवतीचे प्राण वाचवल्यानंतर ती त्याला विचारते, तू सैनिक आहेस का? त्यावर बैरमे म्हणतो, फक्त सैनिकांनीच तुझे प्राण वाचवण्याचा ठेका घेतला आहे का? यानंतर आत गेल्यावर बैरमे आणि त्याचे साथी पाहतात की तिथे जे धान्य आणि सामग्री विकले जात आहेत ते प्रत्यक्षात कांताराचेच आहे. आणि हे सर्व बघून त्यांना कळतं की त्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोक खूप मौल्यवान वस्तू देत आहेत. त्यामुळे त्यांना समजलं की या सगळ्या वस्तू खूप जास्त महाग आहेत. आता या सगळ्या वस्तू कांताराच्या होत्या म्हणून बैरमेचे साथीदार त्या स्वतःकडे ठेवू लागतात आणि त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला गेला. एवढंच नव्हे तर राज्यातील लोकांनाही कळलं की बैरमे आणि त्याचे साथीदार सैनिक नाही तर ते इथे बहिरुपयाच्या रूपात आले. तेव्हा बांगरा राज्यातील सर्व सैनिक बैरमे आणि त्याच्या साथीदारांना पकडायला लागतात. पण बैरमे आणि त्याचे साथीदार त्या सैनिकांशी जोरदार लढा देतात आणि अनेक सैनिकांना त्यांनी ठारही केलं. मात्र शेवटी ते सर्व पकडले जातात. जेव्हा ही गोष्ट कुलशेखरला समजते तेव्हा तो त्यांना कालकोठरीत बंद करून निर्दयपणे मारू लागतो. पण त्याचा काही परिणाम बैरमे आणि त्याच्या साथीदारांवर होत नाही. फक्त मारणारा माणूस थकत होता, पण त्यांना काहीही फरक पडत नव्हता. तेव्हा बैरमे सांगतो की ते खरं तर कांताराहून आले आहे. पण कांताराबद्दल कुलशेखरला फार काही माहिती नव्हती. त्याने फक्त ऐकलं होतं, पण तिथे काय आहे हे त्याला माहिती नव्हतं. शिवाय बैरमे कुलशेखरशी नीट बोलतही नव्हता. त्यामुळे कुलशेखरला राग येतो आणि तो बैरमेचा जीव घेणारच होता. तेवढ्यात राजशेखर त्याला थांबवतो. तो म्हणतो की हे लोक कांताराहून आले आहेत आणि जर हे खरं असेल तर त्यांना मारणे योग्य नाही. मग राजा आदेश देतो की या लोकांना काही दिवस कालकोठरीत ठेवा आणि नंतर अरबांना 100 नाण्यांमध्ये विकून टाका. तेव्हाच राजाच्या अंगरक्षकाचा मुलगा पिपे कालकोठरीत येतो आणि त्यांना अतिशय निर्दयतेने मारण्याच्या तयारीत होता. तो त्यांना म्हणतो की आज तुमचा शेवटचा दिवस आहे. यानंतर तुम्ही कोणताही सूर्योदय पाहू शकणार नाही. त्याने आपल्या सैनिकांना सांगितलं होतं की काहीही झालं तरी कालकोठरीच्या आत कोणालाही येऊ देऊ नका. पण जेव्हा पिपेला कळतं की हे लोक खरं तर कांताराहून आले आहेत तेव्हा जितक्या घाईने तो आत गेला होता तितक्याच घाईने तो बाहेर पडतो. आणि मग आपण पाहतो की पिपे काही नशा करत होता. त्याचवेळी बैरमे त्याला काही नशेच्या पानांचा गुच्छा देतो. ही पानं खूपच जास्त स्ट्रॉंग होती. ती घेतल्यानंतर पिपे आणि त्याचे साथीदार पूर्णपणे नशेत जातात आणि ते बैरमेला सांगतात की जर ही पानं मिळाली तर यांचा उत्तम व्यापार होऊ शकतो. ज्या जागेवर बैरमे उभा होता तिथून बांगरा बंदरगाह स्पष्ट दिसत होता. त्याला लगेचच समजलं की जी गोष्ट कांतारामध्ये आहे जर ती बांगरा बंदरगाहात विकली गेली
तर त्यांच्याजवळ सर्व काही असेल जे त्यांना हवं आहे. मग बैरमे लगेचच कांताराला जाऊन आपल्या लोकांना सांगतो की आपल्या कांतारामध्ये ज्या वस्तू आहेत तिचा बांगरा राज्यात व्यापार केला जातो. आता आपण शेती करू आणि जे धान्य उगवू ते बांगरा राज्यात विकू, ज्यामुळे आपल्याला हवं असलेलं सगळं काही आपल्याकडे येईल. तेव्हा बैरमे आणि त्याचे लोक शेती सुरू करतात. ते भरपूर धान्य उगवतात आणि ते बांगरा राज्यात नेतात. तिथे चिन्नीच्या मदतीने ते बांगरा बंदरात ते धान्य विकतात. जेव्हा त्यांना त्याचे भाव समजले तेव्हा ते थक्क झाले, कारण त्यांना या धान्याची आणि वस्तूंची किंमत माहिती नव्हती. आता किमती समजल्यानंतर त्यांनी प्रचंड प्रमाणात धान्य बांगरा बंदरात विकायला सुरुवात केली. पण एक दिवशी याची बातमी कनकवतीला समजते. मग कनकवती लगेचच बांद्रा बंदरात येते. सगळ्यांना वाटत होतं की ती या व्यापारावर बंदी घालेल, पण तसं झालं नाही. उलट कनकवतीने बैरमे आणि त्याच्या साथीदारांना साथ दिली. एवढंच नाही तर तिची आणि बैरमीची चांगली मैत्री झाली होती. कनकवती बैरमेला व्यापाराच्या अनेक गोष्टी शिकवते. तीही खूप खुश होती, कारण बैरमेने अतिशय कमी दिवसात व्यापार शिकून घेतला होता. हळूहळू कनकवती आणि बैरमे एकत्र वेळ घालू लागले आणि एकमेकांना पसंत करू लागले. पण बैरमे तिला सांगतो की जर मी तुझ्याजवळ आलो तर तुलाही माझ्याबरोबर यावं लागेल, जे मी अजिबातच इच्छित नाही. यामुळे तो कनकवतीपासून दूर होतो. यानंतर आपण पाहतो की कांताराचे लोक बांगरा बंदरात व्यापार करू लागले. याची खबर कुलशेखरला लागते. तो लगेचच आपला सेनापती पाठवतो, जेणेकरून ते कांताराच्या लोकांना तिकडून हाकलून लावतील. पण जेव्हा कुलशेखरचा सेनापती बैरमेच्या लोकांना थांबवायला गेला, तेव्हा बैरमेने त्याला आणि त्याच्या सैनिकांना अतिशय वाईट रीतीने मारलं. आणि जेव्हा कुलशेखरचा सेनापती आणि त्याचे सैनिक अर्धमेल्या अवस्थेत कुलशेखर समोर परत आले, तेव्हा कुलशेखरला खूप हसायला आलं, कारण कांताराचे लोक खूप जास्त नाकात दम करत होते. त्याचवेळी कनकवतीनेही कुलशेखरला सांगितलं होतं की कांताराच्या लोकांशी उलझण्याची काही गरज नाही, कारण तू त्यांचं काहीही बिघडू शकत नाहीस. हे ऐकल्यानंतर कुलशेखरला खूप राग येतो. दुसऱ्या बाजूला बैरमे आणि त्याचे लोक धान्याच्या शोधात कांताराच्या दाट जंगलात जातात. म्हणजेच ते कांताराच्या जंगलापासून खूप दूर जातात आणि तिथे गेल्यावर कार्पा समाजाचे लोक त्यांच्यावर हल्ला करतात. कार्पा समाजातील लोकांनी बैरमे आणि त्याच्या साथीदारांना खूपच निर्दयपणे मारले आणि शेवटी जेव्हा कार्पा समाजाचे लोक त्यांना ठार मारणारच होते, तेव्हा अचानक वाघदेवतेची एंट्री होते. वाघदेवता कार्पा समाजाच्या सेनापतीला खूप वाईटरित्या मारतो आणि त्याला सोबत घेऊन जातो. त्यामुळे बैरमे आणि त्याचे साथीदार सुखरूपपणे कांताराला परत येतात. दुसरीकडे आपण पाहतो की बैरमे आणि त्याच्या साथीदारांनी बांगरा बंदरावर ताबा मिळवला होता. जेव्हा कुलशेखरला ही बातमी समजते, तेव्हा तो आपल्या वडिलांना सांगतो की तो कांतारावर हल्ला करणार आहे. पण राजशेखर त्याच्यावर खूप ओरडतो, कारण त्याला चांगलं ठाऊक होतं की कांतारावर नजर टाकणे चांगलं नाही. तो कुलशेखरला खूप समजावतो, पण कुलशेखर ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. कुलशेखर फार हट्टी होता. त्याला असं वाटत होतं की त्याच्या वडिलांनी त्याला राजा तर बनवलं, पण प्रजा, सैनिक आणि राजसत्ता अजून त्याला दिलेली नाही. म्हणून तो आपल्या वडिलांना अशा काही औषधी वनस्पती खायला घालतो की ज्यामुळे ते 2 दिवस बेशुद्ध राहतात. आणि नंतर कुलशेखर वेळ न घालवता आपल्या सेनापती आणि सैनिकांसह कांताराला पोहोचतो. तिथे पोहोचल्यावर तो संपूर्ण कांताराला आग लावतो. आता कांतारा संपूर्ण ज्वालांमध्ये पेटलं होतं. त्याचवेळी बैरमे आणि त्याचे साथीदार जंगलाच्या आत गेले होते, म्हणून कुलशेखर संपूर्ण गाव उद्ध्वस्त करून टाकतो. कांतारातील अनेक लोक मारले जातात आणि अनेक लोक प्रार्थना करत असतात की आपला दैव लवकरात लवकर यावा आणि त्यांनी आपल्याला वाचवावं. आणि तेवढ्यात आपल्या हिरो बैरमेची एंट्री होते, जो आपल्या डोळ्यांसमोर बेदीला मरताना पाहतो, जिला तो आपली आई मानत होता. इथे पोहोचल्यानंतर अचानक दैव प्रकट होते. बैरमे दैवी शक्तीने पजत झाल्यानंतर कुलशेखरला असं वाटतं की कदाचित तो नाटक करत आहे. काही क्षणांनी बैरमे कुलशेखरच्या सर्व सैनिकांना अतिशय निर्दयपणे ठार मारतो. हे पाहून कुलशेखरही थक्क होतो आणि शेवटी बैरमे कुलशेखरलाही ठार मारून टाकतो. यानंतर 2 दिवसांनी राजशेखरला शुद्ध येते. तेव्हा त्याला कळतं की कुलशेखरला कांताराच्या लोकांनी मारला आहे आणि तो खूप दुःखी होतो. शुद्ध आल्या आल्या तो लगेचच आपल्या मुलाचा अंतिम संस्कार करतो. त्याला खूप पश्चातापही वाटतो, कारण तो आपल्या मुलाला वाचू शकला नव्हता. त्याला हाही पश्चाताप होता की तो कुलशेखरला कांतारात जाण्यापासून रोखू शकला नाही, कारण राजशेखरला नेहमीच कांताराच्या दैवी शक्तीबद्दल पूर्ण जाणीव होती. तो चांगलंच जाणतो की तिथल्या लोकांमध्ये किती शक्ती आहे. दुसरीकडे बांगरा राज्यात सलग समस्या उद्भवू लागल्या होत्या, कारण अलीकडेच त्यांच्या राज्याचा शिवलिंग फुटला होता, जे अशांततेचं आणि संकटाचं लक्षण होतं. असं काही झालं आणि नवीन देवतेची स्थापना झाली नाही तर त्यांच्या राज्याचा नाश निश्चित होता. कांताराच्या लोकांनी ठरवून ठेवलं होतं की बांगरा राज्याचा कोणताही माणूस जर कांताराच्या सीमेवर येण्याचा प्रयत्न करेल तर ते त्याला ठार करतील. काही क्षणानंतर आपण पाहतो की कनकवती कांताराला येते
तिच्यासोबत अनेक सैनिक होते, पण कांताराच्या लोकांनी त्या सर्व सैनिकांना मारलं. आता फक्त कनकवती बाकी राहिली होती. कनकवती एका प्रस्तावासह आली होती. ती म्हणते की आमचं शिवलिंग फुटलं आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्या दैविक शक्तींची रक्षा हवी आहे. तुम्ही आम्हा सगळ्यांचं रक्षण करा. जे काही झालं ते विसरून जा आणि आता सर्व काही योग्य करण्याचा निर्णय घ्या. इथे सुरुवातीला बैरमे स्पष्टपणे नकार देतो, पण रात्री जेव्हा दैव येतात तेव्हा दैव सांगतात की सर्व लोक माझेच आहेत आणि सर्वांचं रक्षण करणं हे देखील माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मला तिथे राहावंच लागेल. मी तिथे राहून सर्व लोकांची सुरक्षा करेन. कांतारात कोणालाही काही होणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो. यावर बैरमे आणि कांताराचे लोक मान्य झाले होते. यानंतर कांतारातील शिवलिंग आणि मूर्त्यांसह सर्व लोक पांगळा राज्याकडे जातात. तिथे ते नवीन मूर्तीची स्थापना करतात. शेवटी राजशेखर सर्वांचे आभार मानतो की त्यांनी त्यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यावेळी राजशेखर बैरमेकडे एक विनंती करतो. तो म्हणतो की जर आम्हाला बांगडा बंदरगाह मिळाला तर खूप छान होईल. यासाठी बैरमे मान्य होतो आणि बांगडा बंदर सोडतो. पण बैरमेची एक मागणी असते. तो म्हणतो की तुमच्या जेलमधील सर्व कांताराचे बंदी सोडले जावेत. यासाठी राजशेखर देखील मान्य होतो आणि सर्व बंदी कांतारात परत येतात. हे पाहून बैरमे आणि सर्व लोक आनंदित होतात. पण काही काळानंतर कांतारात अशांती पसरते. प्राणी मरायला सुरुवात होते आणि काही आजार देखील पसरतात, ज्यामुळे वृद्ध आणि मुले मरण पावतात. हे पाहून सर्व लोक थक्क होतात. त्यांना समजतं की देव कदाचित त्यांच्यावर रागवले आहे किंवा त्यांना कोणीतरी ताब्यात घेतलं आहे. पण हे इतकं सोपं नव्हतं. याच वेळी बैरमेला एक स्वप्न येतं आणि त्याला कळतं की दैव खरोखरच कोणाच्या तरी ताब्यात आहेत. कारण बैरमेला स्वप्नात जे काही दिसलं ते त्याने कधीही पाहिलं नव्हतं आणि हे काम प्रत्यक्षात कार्पा समुदायाचं होतं. प्रत्यक्षात कार्पा समुदाय अशा प्रकारच्या काळ्या विद्यांवर विश्वास ठेवतो. ते अनेक वर्षापासून याचा अभ्यास करत होते आणि इथे एक मोठं नाव समोर येतं, ते म्हणजे कनकवती. प्रत्यक्षात कनकवतीला कार्पा समुदायाने वाचवलं होतं. त्यामुळे कनकवतीला कार्पा समुदायावर सर्वात जास्त विश्वास होता. ती त्यांना आपलं पूर्वज मानते. कनकवतीच्या सर्व गोष्टी राजशेखर सुद्धा चांगल्या प्रकारे मानतो. ज्या वेळेपर्यंत देव कांतारात होते तोपर्यंत ते तिथे सुरक्षित होते. पण इथे पोहोचल्यावर कार्पा समुदायाचे लोक कनकवती आणि राजशेखरच्या सहाय्याने देवांना ताब्यात घेतात. ही एक मोठी योजना होती जी कनकवती, राजशेखर आणि कार्पा समुदायाचे लोक अनेक वर्षांपासून आखत होते. आता जेव्हा दैव ताब्यात आले आहेत तेव्हा ते इथे अशी काळी शक्ती निर्माण करत आहे जी अत्यंत सामर्थ्यशाली असेल आणि कांतारातील सर्व लोकांना नष्ट करेल. ही सर्व माहिती बैरमेला समजते. बैरमे कांतारातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र करतो आणि त्यांना म्हणतो की आपले दैव धोक्यात आहे आणि जर ते धोक्यात आहे तर समजून घ्या की आपलं अस्तित्वच नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आज हत्यार उचलावं, बांगडा राज्याशी लढावं आणि आपले देव परत आणावे. कांतारातील प्रत्येक व्यक्ती बांगडा राज्याच्या सीमेजवळ पोहोचतो. आधीपासूनच तिथे बांगडा राज्याचे अनेक सैनिक उपस्थित होते, पण कांतारातील अनेक लोक त्यांच्यासमोर उभे राहतात. इथे बैरमे एकटाच बांगडा राज्याचे अनेक लोकांना मारू लागतो आणि तो सर्वांवर भारी पडत होता. दुसरीकडे कार्पा समुदायाच्या काळ्या शक्ती निर्माण होत आहेत, पण त्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यांना संध्याकाळपर्यंतचा वेळ देण्यात येतो की कोणत्याही प्रकारे कांताराचे लोक संध्याकाळीपर्यंत व्यस्त राहावेत. आणि नंतर काळी विद्या एकदा निर्माण झाली त्यानंतर राजशेखर अत्यंत सामर्थ्यशाली होईल. संध्याकाळी काळ्या शक्ती निर्माण झाल्या आणि कार्पा समुदाय, राजशेखर व कनकवती मिळून बैरमेचा सामना करतात. बैरमे आता त्यांच्यासमोर काहीही नव्हता. ते बैरमेला भयंकर मारहाण करतात. तिथेच भैरव येतो. भैरव येथे बैरमेला सांगतो, कदाचित तुला माहिती नाही की तू कोण आहेस. तुला त्याच ठिकाणी जावं लागेल जिथे तू आम्हाला भेटलास. तू कुठून आलास हे आम्हाला माहिती नाही, पण आता तू काय करणार आहे हे आम्हाला नीट माहिती आहे. यानंतर बैरमे त्या विहिरीत जातो जिथे त्याला काही मार्गांबद्दल माहिती मिळते. त्यामुळे तो त्या ठिकाणी पोहोचतो जिथे शिवलिंग आणि त्रिशूल दोन्हीही होतं. त्यांची रक्षा करण्यासाठी तिथे एक दूत बसलेला असतो. सुरुवातीला तो बैरमेला मारण्याचा प्रयत्न करतो, पण अखेर बैरमेच्या हातात त्रिशूल पाहून तो त्याला प्रणाम करतो आणि शांतपणे तिकडून निघून जातो. कारण बैरमे आता साक्षात महादेव बनलेला होता. बैरमेच्या आत आता सर्व दैवी शक्तीही असतात. आता बैरमेसोबत तो वाघही होतो, जो नेहमीच त्याच्यासोबत होता आणि त्याची रक्षा करत होता. या सगळ्या शक्ती पाहून सर्व लोक थक्क राहतात. दैव आता कनकवतीच्या समोर उभा राहतो, पण कनकवती ही सामना करण्यास तयार होती. त्यामुळे दैव काहीही करू शकत नाही. दैव सांगतो की तो स्त्रिया आणि मुलांवर हात उचलत नाही, पण तुझा सामना माझी बहीण करेल, जिचं नाव चामुंडी आहे. काही वेळाने चामुंडीच्या दैवी शक्ती बैरमेच्या आत प्रवेश करतात आणि ते एका सेकंदातच कनकवतीचं काम संपवते. त्यानंतर हे सगळे मिळून राजशेखर आणि कार्पा समुदायाचाही अंत करतात. चित्रपटाच्या शेवटी दोन्ही देवांची पूजा केली जाते.
जिथे अनेक लोक उपस्थित असतात. त्यात चामुंडी देवी एका विहिरीत जाऊन अदृश्य होतात, जसा शिवा झाला होता. आणि यावेळी बैरमीही होतो. आणि मंडळी, यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.